मुंबईचा अभिमान मैदानच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये आपण पाहायला मिळेल. सेमीफायनल 1 चा सामना मैदानच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल. चला 12th मॅन या आमच्या मुख्य व्यासपीठावर. चला 12th मॅन पाठवायचं आमच्या व्यासपीठावर कल्पतरू संघाचा. चला कल्पतरू संघाचा 12th मॅन अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. डगआउट सिलेक्शन करायचं आहे. डगआउट चेंज केलं तर पेनल्टी 5 धावांची लागेल, याची देखील नोंद घ्यायची आहे. चांगली मॅच मैदानच्या आतमध्ये सेमीफायनल 1 ची मॅच मध्ये मजा येईल. आज मात्र जिंकायचं आहे, आपल्या संघासाठी खेळायचं आहे आणि या स्पर्धेमध्ये क्रिकेटचा थरार मैदानच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल. एक मातबदार संघांमध्ये कल्पतरूचा 12th मॅन आमच्या मुख्य व्यासपीठावर. पंचांचा ग्रीन सिग्नल. 3, 2, 1 लेट्स प्ले नाव. पहिला बॉल खेळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय दीपक. एक तेज तर्रार गोलंदाज म्हणून ओळख आहे या संघामध्ये. पहिलाच बॉल बॅटला चॉप केलाय पाठीमागे. थर्ड मॅन रिझन कडे चेंडू ओलताना पाहायला मिळतोय. सिंगल धाव एकवटली जाते. पहिल्याच बॉलवर सिंगल धाव येताना पाहायला मिळाली. आकाश आणि त्याच्या साथीला पाहायला मिळतोय. आकाशच्या साथीला आबा. दोन मातबदार खेळाडू मात्र मामा आणि भाजा मैदानच्या आतमध्ये. फुल टॉस बॉल. इथे मात्र कव्हर मध्ये फटका सजवायचा प्रयत्न. जर हाच फटका स्क्वेअर लेगला खेळला असता तर नक्कीच सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळाला असता. मात्र तसं घडलं नाही मैदानच्या आतमध्ये. गोलंदाजी ओळख राहिले दीपकची. आजच्या दिवसात देखील चुनूक दाखवली या पट्ट्याने. चांगला बॉल पंच केला. सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न चालवलाय. प्रोटेक्शन आहेत. एक धाव येताना पाहायला मिळतोय. या 1 च्या जोरावर स्कोर बोर्ड श्री गणेशा होताना पाहायला मिळाला. 2 धावा धावपळकावर. क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदल करताना पाहायला मिळतोय. संघाचा कॅप्टन आबा मैदानच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चला फास्ट खेळायचा आणि पाहायला गेलं तर 5:13 पहिला बॉल पडला. आतापर्यंत एक जवळजवळ 2 मिनिटाचा खेळ बॉल संपन्न आलाय. इथे फटका पंच केलाय. गोलंदाजी देखील चांगली तितकं दर्जेदार क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळते. पॉइंट मध्ये वेदांत येतोय आणि दर्जेदार क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन असलं की थोडस दुखी ठरताना पाहायला मिळतोय. मात्र पॉवर प्लेचं षटक आहे. धावा देखील या षटकामध्ये करण्याचा प्रयत्न असेल. धावा करावे लागतील. वरतून फोरावं लागेल. मॅच देखील आपण अजमावता. सेमीफायनल 1 खूप मॅच चांगली रंगताना पाहायला मिळतोय. चांगला बॉल पडल्यानंतर कट केला. मात्र पंचांचा इशारा येतोय वाईट अतिरिक्त मध्ये भर पडेल आणि या 1 च्या जोरावर स्कोर बोर्ड जाऊन पोहोचला येतो. 4 या धावसंख्येवर. संतगतीचा खेळ ट्रान्स घेतला. अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरला फटका सजवलाय. येतोय लांब 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 खूप लांब षटकार. चांगली आकाशच्या बॅट मधून टोक डीजे. जर विचार केला ना तर युवराज सिंगची आठवण करून देणारा हा फटका. अशा पद्धतीचे खेळाडू फटके युवराज सिंग लगवायचा मैदानच्या आतमध्ये. आज मात्र कॉपी पेस्ट करणारे हे फटके मैदानच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात. सॉफ्ट हँडनी खेळतो.
चांगल्या बॉलला सन्मान, लेग बायच्या स्वरूपात सिंगल. पंच बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकलाय. खेळाडूंना विनंती असेल तो बॉल पंचांकडे द्यायचा आहे. अजय बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकलाय, तो आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. चांगलं दोन्ही संघ, मातबदार संघ, तुल्यवान संघ एकमेकांच्या विरोधात चांगला खेळ करत असताना पाहायला मिळतोय. आज पाहतोय या नगरीमध्ये क्रिकेटचा थरार. पाटण तालुका आशिषण अंतर्गत ही मानाची त्रिमूर्ती बालसिद्ध चषक 2025 पर्व पाहतोय आणि पहिल्या पर्वामध्ये आयोजन अगदी ठाटा दिमाकेदार असं आयोजन पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदल करत असताना पाहायला मिळतोय. कमाल या मॅच मध्ये देखील पाहायला मिळेल. धावा देखील कराव्या लागतील अबाला. या संघाचा प्रमुख खेळाडू म्हणून त्याच्याकडे देखील पाहिलं जात आहे. P1चा षटक फेकत असताना पुढचा बॉल इथे मात्र कव्हरला फटका. पॉइंट मध्ये प्रोटेक्शन आहेत, फिल्डिंग करतोय तोपर्यंत सिंगल धाव कंप्लीट केली जाते. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना गोलंदाजी मार्कवर डीएसके ला पाहतोय आणि चांगली गोलंदाजी तो देखील करताना पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये डीएसके एक नामवंत गोलंदाज म्हणून त्याची ओळख राहिली. इथे मात्र चॅनल मध्ये टाकला होता, ब्लॉक मधून बॉलला फेकून दिलाय. लॉंग ऑन सीमारेषा पार येतोय हा लांबच लांब षटकार. आकाश सेट ऑन द फायर नाव. चांगली बॅटिंग आता मैदानाच्या आतमध्ये आकाश करताना पाहायला मिळतोय. सेट फलंदाज, अजून एक तडाखा, मात्र क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर लॉंग ऑन क्लिअर करत असताना येतोय आकाशच्या बॅट मधून आकाशाला गवसणी घालणारा दुसरा षटकार. वॉट लावतोय. अजून एक तिसरा येईल का, मात्र टिपलाय झेल आणि संपलाय. टिट फॉर टॅट जशाच तसं प्रत्युत्तर देत असताना गोलंदाजी करत असताना डीएसके या मॅच मध्ये कमबॅक करून देत असतो. आकाश सारख्या एक नामवंत खेळाडूला बाद करण्यामध्ये तो सफल ठरताना पाहायला होतोय. टोक डीजे. चांगली धून ऐकायला मिळाली डीजेच्या माध्यमातून. डीएसके मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करताना पाहायला मिळतोय. अमोल इथे मात्र अडव्या बॅटने चेंडूला स्क्वेअर लेग कडे फटका सजवलाय. सिंगल धाव येताना पाहायला मिळेल. मिड विकेटचा प्रोटेक्शन स्क्वेअर लेग मधून धावत येताना पाहायला मिळाला. मिड विकेटला फिल्डिंग करताना अगदी दर्जेदार क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळतोय. प्रयत्न करावे लागतील या स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल सॉफ्ट हँडने फटके खेळताना पाहायला मिळतोय. अबा सिंगल कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतात वेदांत करून आणि जिथे सिंगल तिथे डबल कन्वर्ट केली जाते. सिंगल डबल आता मात्र ही लाईफ लाईन आहे. अगदी पाहायला गेलं तर 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय आणि स्कोर बोर्डवर धावसंख्या पाहायला मिळते ती 27 धावा. तोपर्यंत देऊया डीजेला संधी. ऐकूया डीजेचं समोर संगीत.
गोलंदाज एक उभरता सितारा या संघाचा वेदांतला प्राचार्य करण्यात आलाय. पहिला बॉल राऊंड विकेटने अकू टप्प्याचा बॉल फटका नो मिस लँड मध्ये पाहायला मिळतोय. प्रोटेक्शन आहेत चेंडूच्या मागे फील्ड करताना पाहायला मिळत. सिंगल कंप्लीट केल्या दुसरी देखील कंप्लीट पाहायला मिळाल्या. चांगलं कॉम्बिनेशन या दोन खेळाडूंच्या गोलंदाजी मार्कवर आदित्यला पाहतोय. चांगला येणाऱ्या पाटण तालुक्याचं फ्युचर म्हणजे या खेळाडूंकडे पाहायला मिळतोय. आज पाहायला गेलं तर या संघाचा विचार केला तर काही खेळाडू एक्सपिरियन्स वाले आहेत आणि काही उभरते आहेत तर काही खेळ खेळलेले आहेत. लेजंड चांगला खेळ पाहायला मिळतोय. चांगला क्रिकेटचा थरार मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना चांगला बॉल फेकताना पाहायला मिळतोय. सिंगल कंप्लीट केली जाते. अमोलच्या बॅट मधून धाव येताना पाहायला मिळाली. आतापर्यंत पाहायला गेलं तर अमोलचा विचार केला तर तो 4 धाब्यांवर खेळत आहे आणि जो आबा सलामीला आलेला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अजूनही खेळपट्टीवर उभा आहे. मोठ्या फटक्यांपासून दूर करण्याचा प्रयत्न शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाजी करत असताना आदित्यचा पाहायला मिळतोय. क्रीडांगणाच्या आतमध्ये चांगली बॉलिंग करतोय. अगदी लाईन लेंथ वर गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. खेळपट्टीचा त्याने देखील अभ्यास केलाय. आज सकाळपासून तो गोलंदाजी करतोय या खेळपट्टीवर आणि त्याला देखील ठाऊक आहे या मॅचचं महत्व किती आहे. चेंडू चाललाय घोषांकित क्षेत्राकडे. कैलास सरांचा इशारा येतोय. इट्स 1 रन. स्कोरबोर्ड मध्ये 1 धाव ऍड होईल आणि फलकाचा विचार केला तर स्कोरबोर्डवर धावसंख्या जोडली गेली ती 31 ऑन स्कोरबोर्ड. एक चांगली धावसंख्या उभा करण्याचा प्रयत्न आहे. तिसरं षटक मार्गस्थ असताना आणि समोरचा देखील संघ ताकदवान संघ म्हणून या संघाची या परिसरात सातत्याने ओळख राहिली आहे. अगदी पाटण तालुका म्हटला ना का मग येणाऱ्या काळामध्ये हा देखील जिल्ह्याची प्रीमियर लीग देखील आपल्याला पाहायला मिळेल. तालुक्याची प्रीमियर लीग देखील पाहायला मिळेल. पंचांचा इशारा येतोय आउटसाइड द ऑफस्टंप आणि 1 धावेमध्ये ऍड होईल आणि फलंदाजाला मात्र परतावं लागतोय. धक्का नंबर लागला टीमला दुसरा. डीजे पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांना हात खोलू देत नाही. मागील जा पाहायला गेलं तर आकाशला अपवाद वगळता त्यानंतर फलंदाजांना थांबून ठेवलंय आतापर्यंत. चांगला बॉल पडल्यानंतर व्हाईट यॉर्कचा प्रयत्न केला गोलंदाज आदित्यच्या माध्यमातून. चांगला बॉल डॉट फेकताना पाहायला मिळतोय. कमबॅक षटक या मॅच मध्ये कमालचं षटक फेकताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज राऊंड विकेटने गोलंदाजी करत असताना अप्रतिम दर्जा दाखवत असताना स्टँडर्ड क्रिकेट या मैदानावर पाहायला मिळतोय. इथे फटका हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक संतोष चेंडूच्या मागे धावताना पाहायला मिळतोय. झेल पकडू शकले नाही. थोडासा दूरवर बॉल होता त्यामुळे बॉल पकडू शकले नाही आणि नियतीला देखील मान्य नव्हतं हा झेल. त्यामुळे फलंदाज 2 धावा कंप्लीट करताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 चा खेळ संपन्न. स्कोरबोर्डला धावसंख्या पाहायला मिळते ती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 32 34 धावा 34 धावा धावपळकावर षटक क्रमांक 3 च्या समाप्तीनंतर. नवीन गोलंदाज 4थ्या षटकात स्लॉग ओव्हरच्या षटकात प्राचारण करण्यात आलंय संतोषला. या संघाचा अजून एक चांगला गोलंदाज प्रमुख गोलंदाज म्हणून याच्याकडे देखील पाहिलं जातंय. मागच्या मॅच मध्ये देखील कमालीचं षटक फेकलं होतं संतोषने आणि पाहायला गेलं तर साजन आता विचारामध्ये पाहायला मिळतं थोडासा की किती धावा आपल्या संघासमोर ठेवल्या जातील. एक चांगला खेळाडू म्हणून त्याला देखील पाहिला जातो. धाव घेण्याचा प्रयत्न चालू. दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. 2च्या जोरावर धावफलक देखील हलतं ठेवण्याचं काम आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जबरदस्त क्रिकेट क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय या क्रीडा नगरीमध्ये. गोठवलीचं हे भव्य दिव्य असं मैदान
आणि मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा पाटण तालुका अंतर्गत ही स्पर्धा आपण पाहतोय. त्रिमूर्ती बाळसिद्ध चषक 2025 हे शानदार पर्व आणि टम्पिंगच्या स्वरूपात फलंदाजाला परतावं लागतंय. अचूक यष्टिरक्षण देखील पाहायला मिळतोय. अंतिम स्लॉग वरच्या षटकात धावा देखील थांबवण्याचा प्रयत्न आतापर्यंत चांगला राहिलाय. संतोष कमालीचं षटक आतापर्यंत पाहायला मिळतोय. जबरदस्त फेकी त्याची पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानच्या आतमध्ये संतोष आता मात्र पाहायला मिळेल. अमोल बॅक टू द आउट. संतोष अशी आता मात्र खेळपट्टीवर पाहायला मिळेल. कोण कोणावर हवी ठरेल येणाऱ्या काही बॉल मध्ये देखील पाहायला मिळेल. कोणता संघ मग फायनलचा दरवाजा ठोकवेल आणि या स्पर्धेमध्ये आता लक्ष असेल कोणता संघ चॅम्पियन ठरेल, कोणता संघ रनअप ठरेल. आता सर्वांना देखील उत्कंठा या स्पर्धेची लागली असेल. मात्र संघर्षात तुम्हाला भरपूर काही शिकायला मिळत असते. पुढे सरसावत फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र टम्पिंगच्या स्वरूपात अजून एक खेळाडू बाद होताना पाहायला मिळतोय. बॅट यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्यात आणि फलंदाज होईल. टम्पिंगच्या स्वरूपात फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला. अजून एक धक्का लागताना पाहायला मिळतोय. चांगलं क्रिकेट अगदी पाहायला गेलं तर यष्ट्यांच्या मागे महेंद्रसिंग धोनी उभे आहे की काय अशी ही स्टंपिंग पाहायला मिळतंय. मैदानच्या आतमध्ये पाहायला गेलं तर स्कोर बोर्डवर धावसंख्या 36 धावा. नवीन फलंदाज मैदानच्या आतमध्ये विजयला प्राचीन करण्यात आलंय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अंतिम षटकात स्लॉग वरच्या षटकात धावा करायच्या आहेत. मात्र इथून विजयला देखील एक किमान 5 ते 10 धावा घेणं खूप गरजेचं असेल. या मॅच मध्ये एक चांगला टार्गेट सेट करावं लागेल. समोरचा देखील संघ साजनच्या नावाने ओळखला जाणारा हा संघ चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता. अजून एक निर्धाव बॉल फेकत असताना या स्पर्धेमध्ये सुंदर षटक स्लॉग वरच्या षटकामध्ये अजून एक खेळाडूंना हात खोलून दिले नाही. जर हे षटक आवडलं असेल संतोषचं तर संतोषसाठी टाळ्या व्हायला हरकत नाही. चांगला खेळ पाहायला मिळतो. क्रीडकांच्या आतमध्ये उत्साह देखील त्याचा तेवढाच पाहायला मिळतो. या षटकामध्ये खेळाडूंना प्रोत्साहित केलं जातं. इथे मात्र लाईन पाहावी लागेल. पंचांचा इशारा येतोय. आउटसाइड लेग स्टंप पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येतो. वाईड बॉल 1+1 अशा 2 धावा ऍड केल्या जातात आणि या 2च्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचले ते 38 या धावसंख्येवर. पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज. गोलंदाजी मार्कवर. राऊंड विकेटने पुढे सरसावत फटका खेळण्याचा प्रयत्न, रन घेण्याचा प्रयत्न चालवलाय आणि इथे धावता स्वतःची विकेट बाद करताना पाहायला मिळालाय. धक्का अजून एक लागला टीमला. 4 षटकांची मॅच आणि या मॅच मध्ये पाहायला गेलं तर शेवटचा बॉल बाकी या मॅचचा. आता मात्र एखादा बिग हिट ठोकावा असंच काहीतरी विजयच्या देखील मनात असेल आणि स्वतःवर त्यांनी विश्वास दाखवला आहे. मात्र समोरचा देखील गोलंदाज देखील अव्वल दर्जाचा गोलंदाज आहे. एक नामांकित गोलंदाज म्हणून त्याकडे पाहिलं जातं आणि चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. प्रयत्न आणि संघर्षमय क्रिकेट क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहायला मिळाला त्याचा आणि मन मुराद आनंद घेत असताना आमच्या VIP डायज वरून मान्यवर 39 आणि धावा करायच्या त्या 40 टू विन. येणाऱ्या 24 बॉल आणि 40 धावांची गरज. 10.00 च्या सरासरीने धावा करायच्या त्या मॅच मध्ये. आदरणीय चंद्रकांत महाडिक साहेबांचं आगमन झालंय. त्यांचं देखील वेलकम. या साहेब आपलं देखील मनपूर्वक स्वागत. स्वागतम सुस्वागतम. तर मान्यवरांचं आगमन झालंय. त्यांचं देखील करूयात वेलकम. बाळसिद्ध मंडळाचे अध्यक्ष आदरणीय हिंदूराव भावके साहेबांचं आगमन झालंय. त्यांचं देखील करूयात वेलकम. या साहेब आपलं देखील मनपूर्वक स्वागत. आपण पाहत आहोत त्रिमूर्ती बाळसिद्ध चषक 2025 मध्ये आपलं
पुनश्च एकदा सहर्ष स्वागत, आगतम स्वागतम सुस्वागतम. चला फास्ट खेळायचं आहे. खेळाडूंना विनंती असेल तर मान्यवरांचा सन्मान केला जातो आमच्या अतिथी देवभव आणि मान्यवरांचा सन्मान केला जातो आमच्या मुख्य व्यासपीठावर. आमच्या स्पर्धेचे शिल्पकार आधारस्तंभ दादांच्या शुभ हस्ते सन्मान केलं जातं. मायेची उबदार शाल आणि या स्पर्धेची गोड आठवण पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा सन्मान केला जातो. त्याचबरोबर त्रिमूर्ती स्पोर्ट क्लब संजय जाधव साहेबांचं आगमन झालंय, त्यांचं देखील करूयात वेलकम. आदरणीय अविनाश आनंदा सावंत यांच्या शुभ हस्ते सन्मान केलं जात आहे. आदरणीय अक्षय तुपे आपण देखील आला असाल तर या आमच्या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिमूर्ती बाळसिद्ध चषक मध्ये आपलं सहर्ष स्वागत. त्रिमूर्ती स्पोर्ट क्लब धामणी व बाळसिद्धी 11 धामणी यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण ही मानाची स्पर्धा त्रिमूर्ती बाळसिद्ध चषक 2025 मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर एक पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत त्रिमूर्ती स्पोर्ट क्लब धामणी व बाळसिद्धी 11 धामणी यांच्या माध्यमातून ही मानाची स्पर्धा आपण ऐकत आहोत आणि पाहत आहोत. तर या स्पर्धेचं संपूर्ण श्रेय जाते आमच्या संपूर्ण आयोजक मित्रांची प्रचंड मेहनत. मग आमचे हर्षद असतील, त्याचबरोबर आमचे नितीन दादा असतील, या संपूर्ण सर्वांची या स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत पाहायला मिळते. कालच्या दिवसापासून स्पर्धा म्हटली की मग एक महिन्यापासून मग संघ शोधावे लागतात आणि त्यानंतर मग मैदान देखील शोधावं लागतं आणि संपूर्ण तयारी करावी लागते. व्यासपीठ आले, समालोचक आले, यूट्यूब लाईव्ह आल्या, अगदी हे सर्व पाहताना कसा महिना देखील संपतो हे देखील कळत नाही. मग चषक आले, मॅन ऑफ द मॅच आल्या, ट्रॉफ्या आल्या. हे आयोजकाला देखील माहीत असतं किती जबाबदारी असते आणि आयोजन करणं देखील सोपं गोष्ट नाही. आघाडीची जोडी मैदानच्या आतमध्ये दाखल झाली. कसपेवाडी संघाची क्रीडांगणच्या आतमध्ये 2 मातबदार खेळाडू, पंचांचा ग्रीन सिग्नल. चला फास्ट खेळायचं. 20 मिनिटाचा टाइम अलर्ट केला जाईल. 5:34 मिनिटांनी पहिला बॉल फेकण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर आकाश. पहिला बॉल चांगला फटका खेळलाय. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक 3 चेंडूच्या मागे धावताना पाहायला मिळतोय आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातात आणि या 2च्या साह्याने श्री गणेशा होताना पाहायला मिळतोय. तो मैदानच्या आतमध्ये जय भवानी करपेवाडी संघाचा कमाल आणि धमाल. आदरणीय संदीप देसाई साहेबांचं आगमन झालं. या साहेब आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. फटका फसलेला, मात्र 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये बॉल विसावताना पाहायला मिळाला आणि झेल घेऊ शकले नाही. तोपर्यंत तदवर 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 2-2 धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळतोय. 4 या अंकांवर धावसंख्या जाऊन ठेपले आहे. पाहायला गेलं तर पाठलाग करायचा आहे. उत्तर अर्धामध्ये 40 धावा करायच्या आहेत. अगदी कशा प्रकारे केल्या जातात. जय भवानी करपेवाडी संघाचे आघाडीचे फलंदाज मैदानच्या आतमध्ये. इथे मात्र यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. अगदी फलंदाज पाहतच बसला. अगदी यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. पाठूमागून बॉल टाकला, आतमध्ये आला गरकन आणि पाहायला गेलं तर ऍक्शन रिप्ले मध्ये स्क्रीनवर आमच्या पाहायला मिळतोय अगदी फलंदाज टक लावून पाहतच बसला. तोपर्यंत ऐकूया डीजे यांचा समुद्र संगीत.
अजय आणि आकाशची गोलंदाजी देखील कमालीची पाहायला मिळतोय. उजव्या यष्टी उद्ध्वस्त करून टाकले, डावी यष्टी उद्ध्वस्त करून टाकले आणि फलंदाज एक मोठा धक्का बाद होताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल आकाशचा, डाव्या हाताचा हा गोलंदाज इथे मात्र चॉप करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन बॉल पाठीमागे फिल्डिंग केली चांगली जाते. कोणत्याही प्रकारची रन येताना पाहायला मिळत नाही. आकाशची गोलंदाजी आतापर्यंत मैदानच्या आतमध्ये दादागिरी पाहायला मिळतोय. फिल्डिंग डिपार्टमेंट पाहायला गेलं तर खूप चांगलं पाहायला मिळतंय. आकाश नामक गोलंदाज क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इथून बॉल चांगला पडल्यानंतर पॅडवर थाईजवर आदळला गेला आणि कोणत्याही प्रकारची रन येताना पाहायला मिळत नाही. सेन्सिबल क्रिकेट मैदानच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये 40 धावा डिपेंड करत असताना गोलंदाजी देखील आकाश दर्जेदार करताना पाहायला मिळतोय मैदानच्या आतमध्ये. पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज पाहायला मिळतोय. इथे मात्र लेट कटचा फटका खेळलाय, सिंगल धाव कंप्लीट केली जाते. चेंडू घोषांकित क्षेत्राकडे वळताना पाहायला मिळतोय. एक धाव आणि या एकच्या जोरावर स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय तो 5 या अंकांवर. तर मान्यवरांचं देखील या मंचाकडे आगमन होताना पाहायला मिळतोय. आदरणीय धनाजी बोरगे साहेबांचं आगमन झालंय, त्यांचं देखील करूयात सरचे स्वागत. त्याचबरोबर CM हार्दिक साहेबांचं आगमन झालंय, त्यांचं देखील करूयात वेलकम. त्याचबरोबर आदरणीय डॅशिंग व्यक्तिमत्व गणेश पवार साहेबांचं आगमन झालंय, त्यांचं देखील करूयात वेलकम. या दादा आपण आला असाल तर या आमच्या मुख्य व्यासपीठावर आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात सरचे स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. चांगली मॅच क्रीडांगणाच्या आतमध्ये मातबदार संघांमध्ये पाहायला मिळते. कोणता संघ पुढे जाईल या स्पर्धेमध्ये अगदी कलात्मक देणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. 2025 मध्ये पाहतोय पहिल्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत त्रिमूर्ती स्पोर्ट क्लब धामणी व बाळसिद्धी 11 धामणी त्रिमूर्ती यांच्या माध्यमातून ही स्पर्धा. चला फास्ट खेळायचं आहे, 5 मिनिटं झालेले आहेत आणि 15 मिनिटाच्या आतमध्ये नवीन फलंदाज मैदानच्या आतमध्ये अजय हिट विकेट बाद होताना पाहायला मिळाला. सॉरी रिटायर, त्याचा इंजर्ड थोडासा आहे त्यामुळे तो मैदान सोडून त्याच्या जागी नवीन फलंदाज दाखल झालाय साजन. पुढचा बॉल इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न धाडस बनवला होता, मात्र मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं जातंय. गोलंदाजी देखील अगदी चांगली केली जाते. पहिल्या षटकामध्ये आकाशने गोलंदाजी केली होती चांगली. विक्रम मते साहेबांचं आगमन झालंय, आपलं देखील सरचे स्वागत. या दादा आपण आला असेल तर या आमच्या मुख्य व्यासपीठावर. चांगली मॅच मैदानच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दुसरं षटक चालू असताना गोलंदाजी मार्कवर अमोल, फटका फसलाय, टिपलाय झेल आणि फलंदाज होईल आउट. टोकडीचे या दादा आपण आला असेल तर या आमच्या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत. त्याचबरोबर त्यांच्या सोबत शंकर घराल साहेबांचं आगमन झालंय, या आपण देखील आपलं देखील मनपूर्वक स्वागत. जाऊया आता मॅच कडे, जिथे मैदानच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. या दुसऱ्या षटकामध्ये अक्षरशः खेळाडूंना नाकी 9 करून ठेवलंय. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न, 40 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना अगदी शक्तीपेक्षा युक्तीचा वापर आणि मैदानच्या आतमध्ये धीम्या गतीचे बॉल फेकले जातात अमोलच्या माध्यमातून. अगदी हलक्या हाताने सॉफ्ट हँडने फटका सजवलाय. चेंडू घोषांकित क्षेत्राकडे जिथे सिंगल धाव कंप्लीट केली जाते, या सिंगलच्या जोरावर धावपळक जाऊन पोहोचलाय तो 7 या अंकांवर. अमोलचं षटक पाहायला गेलं तर आतापर्यंत चांगलं राहिलंय. बॉल 4 बॉलचा खेळ संपन्न झालाय. अजून या षटकातील 2 बॉलचा खेळ बाकी आहे.
पुढचा बॉल इथे मात्र फटका फसलाय हवेमध्ये फ्लाय झाला बॉल आणि सोपा लॉलीपॉप झेल सोडताना पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन कडून झालेली चुकी मात्र काही फरक पडणार नाहीये अजून पाहायला गेलं तर संत गतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि साजन आता मात्र ज्या खेळाडूने मागील मॅच मध्ये देखील जबरदस्त खेळ केला होता त्याच खेळाडूला मात्र पाहायला गेलं तर चौथ्या क्रमांकावर प्राशन करण्यात आलंय आणि या मॅच मध्ये त्याला देखील चांगला खेळ करावा लागेल 40 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना स्कोर बोर्डवर धावसंख्या पाहायला मिळते अजूनही 32 धावांची गरज या मॅच जिंकण्यासाठी चेंडू घोषांकी क्षेत्राकडे वळताना पाहायला मिळते एक धाव ऍड होईल षटक क्रमांक 2 चा खेळ संपूर्ण स्कोर बोर्डवर धावसंख्या पाहायला मिळते ती 2-9 पाहायला मिळतोय मयूर उर्फ मोर तो पण नाव पाहायला गेलं तर अगदी त्याला देखील त्याचा अर्थ होतो पुढचा बॉल टाकण्यासाठी इथे मात्र फटका अनोख्या अदाकारीने खेळला गेला कव्हर मध्ये प्रोटेक्शन आहेत चांगला रन घेण्याचा प्रयत्न एक धाव कंप्लीट केली जाते स्ट्राईक व जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न आहे साजन आणि साजन या संघाचा एक प्रमुख खेळाडू ट्रम्प कार्ड त्याच्याकडे पाहिलं जातं मागील मॅच मध्ये देखील त्यांनी स्वतःला सिद्ध केलं होतं मात्र ही मॅच देखील सेमीफायनल एक खूप महत्वाची आहे आणि इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि फटका स्लॉट मध्ये चेंडूला पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये बिग 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 हिट षटकार साजनच्या बॅट मध्ये येतोय दमदार रुबाबदार शानदार षटकार आणि 6 ने आता धावपळक जाऊन पोहोचलंय ते 16 या धावसंख्येवर चांगली बॅटिंग करतो या मॅच मध्ये इनफॉर्म खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला गेलं तर जिंकण्यासाठी 24 धावांची गरज या मॅच मध्ये कमालीची बॅटिंग होताना पाहायला मिळते फुल टॉस होता मात्र थोडासा यॉर्क लाईन बॉल बनवून घेतला आणि रन येताना पाहायला मिळाली नाही शांत ठेवलं जात आहे जरूर षटकार लगावल्यानंतर मयूरचं पलटवार पाहायला मिळालं डॉट बॉल फेकत असताना थोडस क्षेत्रक्षणामध्ये बदल करत असताना संतोष खेळाडूला थोडस आतमध्ये आणण्याचा प्रयत्न पुढचा बॉल टप्प्याचा बॉल त्याला दिला भिरकावून लांबच लांब खूपच लांब षटकार आणि या 6च्या मदतीने धावपळक जाऊन पोहोचलाय तो 22 आता मात्र चांगली धावसंख्या करताना पाहायला मिळतं टप्प्याचे बॉल आणि आपटीबार बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकत असताना आणि त्याच्यावर केलेले आक्रमण मयूरच्या बॅट मधून चांगले मयूरवर आक्रमण केलं जातं आणि फटकेबाजी देखील साजन आता मात्र रंगात येताना पाहायला मिळतोय अगदी सेट झालाय तो आता खेळपट्टीवर आणि जिंकण्यासाठी 18 धावांची अजून एक गरज या मॅच मध्ये थोडासा शफल झालाय कव्हर मध्ये जागा बनवलाय चेंडू चाललाय एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या बाहेर चेंडू चाललाय 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार आणि या 4च्या मदतीने या मॅच मध्ये आग लावणारी फलंदाजी पाहायला मिळते क्रीडांगणाच्या आतमध्ये अक्षरशः एकटा लढतोय आपल्या संघासाठी या मॅच मध्ये साजन चांगली बॅटिंग पाहायला मिळतोय मंत्रमुक्त केलं या षटकामध्ये तिसऱ्या षटकामध्ये थोडासा पाठी राहिला आणि या मॅच मध्ये देखील धावा करताना पाहायला मिळाला आहे चांगला क्रिकेट फुल टॉस टोल वसूल करेल का फुल टॉस ला पाठवलंय सीमा रेषा ओलांडून असताना हा येतोय अजून एक शानदार षटकार आणि या 6च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 32 या धावसंख्येवर आता विजयासाठी धावा करायच्या आहेत त्या 6 बॉल आणि 8 धावांची गरज फुलटॉस
टॉपेबल इनिंग त्याची देखील पाहायला मिळतोय. आणि कसा खेळाडूचा एक चांगला खेळाडू चांगल्या बॉलला तो सन्मान देत होता आणि जे खराब बॉल भेटले मागील काही बॉलला तो सेन्सिबल क्रिकेट खेळत होता. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये आक्रमकता त्याची पाहायला मिळाली. नवीन गोलंदाज अंतिम षटकासाठी स्लॉगवरच्या षटकासाठी आबा या संघाचा कर्णधार, तारणहार, नेता, पारदर्शक, आता ही भूमिका त्याला देखील बजवावी लागेल. हवेमध्ये खेळलाय चेंडू आणि चेंडू चाललाय घोषांकित क्षेत्राकडे. एक धाव येताना पाहायला मिळेल आणि या एकच्या जोरावर आता स्कोरबोर्ड जाऊन पोहोचेल ते 33 या धावसंख्येवर. अजूनही 5 बॉल आणि 7 धावांची गरज. साजनला स्ट्राईक आणणं खूप महत्वाचं आहे. तर आबाचा प्रयत्न असेल की सिंगल जरी गेली घोषांकित क्षेत्राकडे तरी फरक पडणार नाही या मॅच मध्ये, कारण धावा त्याला सेव्ह करायची आहेत. आता या मॅच मध्ये कॅप्टन नॉक गोलंदाजी करावी लागेल त्याला या मॅच मध्ये. पुढचा बॉल धीम्या गतीने बॉल टाकला होता, दिशा दिल्या, प्रोटेक्शन आहेत स्क्वेअर लेग कडे. एकच धाव, स्वतःवर विश्वास दाखवला साजनने. पाहायला गेलं तर आता 4 बॉल आणि 6 धावांची गरज. आणि बघायला गेलं ना नितीन सर तर एका फटक्याचा खेळ आहे. साजन आता त्या फॉर्म मध्ये इनफॉर्म खेळाडू आहे आणि हा तो करू शकतो, मात्र त्याला देखील शांत आणि संयमी क्रिकेट खेळावं लागेल या मॅच मध्ये. चांगली मॅच आहे, इथून जिंकला तर सेमी फायनलचा तिकीट गाठताना पाहायला मिळेल. मात्र चांगला बॉल पडल्यानंतर लेग स्ट्रिकच्या वरून जाणारा हा बॉल, योग्य बॉल फेकत असताना योग्य पंचांची भूमिका. थर्ड अंपायर रेफर केलं जाते. आमच्या टीव्ही अंपायर पाहायला मिळतील तिसरे पंच इन ऍक्शन मध्ये. टेक्निकल टीम कडे आमच्या पाहायला मिळतोय. कॅमेरामॅन GTC लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर करत असताना आमचे मित्र अगदी अचूक भूमिका कालच्या दिवसापासून त्यांची पाहायला मिळतोय. निर्णय प्रलंबित आहे, योग्य निर्णय पोहोचवण्याचा प्रयत्न असेल आमच्या पंचांचा. आता मात्र ठोके वाढले असतील दोन्ही संघाचे. या बॉलवर देखील खूप महत्वाचा बॉल आहे. दगदग 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 अशी झाली असेल दोघांची देखील. हा मॅच देखील खूप इम्पॉर्टंट आहे आणि पंचांचा तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. फेअर डिलिव्हरी आहे, योग्य निर्णय पंचांचा. चांगला बॉल आबाने फेकला, कमबॅक करून दिलं या बॉलवर. आता धावा करायच्या आहेत त्या 3 बॉल आणि 6 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. पाटण तालुक्याची ही मानाची स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहतोय त्रिमूर्ती स्पोर्ट क्लब धामणी. इथे मात्र पंचांचा इशारा येतोय, इट्स अ वाईड बॉल. आता मात्र पॉवेलियन मधून देखील आवाज आणि टाळ्या शिट्यांचा आवाज पाहायला मिळतोय. चांगली 3 बॉल आणि 5 धावांची गरज या मॅच मध्ये. बॅटिंग देखील चांगली पाहायला मिळते साजनची करपेवाडी संघासाठी. इथे फटका फसलाय, झेल खाली क्षेत्ररक्षक आकाश गेले होते, मात्र झेल होऊ शकला नाही. चेंडू घोषांकित क्षेत्राकडे वळताना पाहायला मिळतोय. 2 बॉल आणि 4 धावांची गरज. आता मॅच मध्ये मजा येणार, मॅच रंगात आल्या. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आबाची. या पट्ट्याने देखील चांगला काम केलं या मॅच मध्ये. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना आकाश देखील यष्टांच्या मागे उभा आहे आणि या संघाचं तो देखील मोठा खेळाडू म्हणून त्याची देखील ओळख राहिली या स्पर्धेमध्ये. पाहायला गेलं तर आज या मैदानाकडे प्रेक्षक तुडुंब प्रेक्षक पाहायला मिळतात. फटका स्लॉट मध्ये साजनच्या बॅट मधून येतोय. लांब लचक आकाशाला गवसणी घालणारा, फिनिशिंग टच देणारा हा लांब लचक विजयी षटकार. टोक डीजे.